विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, MPSC राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिसेस मध्ये होणारी सर्वात मोठी परीक्षा, डेप्युटी कलेक्टर, DYSP सारख्या मोठ्या मोठ्या पोस्टला क्वालिफाय करणारी ही परीक्षा. या परीक्षेची तयारी म्हणजे कमीत कमी 1 वर्षाची तयारी असणं या परीक्षेसाठी गरजेचं आहे. या वर्षी म्हणजे 2025 रोजी आपण जर पाहिलं तर परीक्षा सुनिश्चित झालेली आहे 28 सप्टेंबरला आणि तिची मुख्य परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होणार आहे. ठीक आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल या वर्षी तर त्याचा थोडाफार का असेना 30-40% अभ्यास झाला पाहिजे, तरच त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने या परीक्षेमध्ये यश होईल. आणि आपल्याला जर ही परीक्षा अशाच पद्धतीने उत्कृष्ट रँकने जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर 2026 ची जर आपली टार्गेट असेल तर आपल्याला अभ्यास करणं आतापासूनच गरजेचं आहे. कारण मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलंय की ही स्टेटमध्ये राज्यामध्ये होणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. आपण म्हणू टफ आहे, कॉम्पिटिटिव्ह आहे. कमीत कमी 1 किंवा त्याच्याहून अधिक वर्षाचा अभ्यास या परीक्षेला लागतो. आणि म्हणून आजचा जो आपला व्हिडिओ अजेंडा आहे की राज्यसेवा 2026 ला ज्यांना टार्गेट करायची असेल त्यांनी अभ्यास सुरू करण्याची योग्य वेळ कोणती, आतापासूनच अभ्यास सुरू करा, हा असा संदेश या व्हिडिओमधनं तुम्हाला द्यायचा आहे. ही परीक्षा 2025 ला चेंज झालेली आहे. 2025 च्या पहिले मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने व्हायची आणि आता 2025 पासून ही परीक्षा सब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे, उत्तर लेखनाची होणार आहे. आणि त्यामुळे आता ही परीक्षा सगळ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एक चॅलेंज म्हणून उपस्थित आहे. आणि म्हणून या चॅलेंजला जर तुम्ही स्वीकारलं तर मी तुम्हाला सांगतो की ही परीक्षा जेव्हा चेंज झालेली आहे या वर्षापासून, इथून अतिशय सुंदर अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यामध्ये तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकतात. या परीक्षेला जे बदललेलं स्वरूप आहे त्या बदललेल्या स्वरूपालाही आपण समजूया. आणि या स्वरूपासाठी जर तुम्ही तयारी केली तर जेव्हा पण परीक्षा चेंज होते तर चेंज झाल्यानंतर तिच्यामध्ये येणारे जे प्रश्न आहे, तिच्यामध्ये येणारी जी काठिण्य पातळी आहे ती थोडीशी आपण म्हणू सोप्या स्तरावर असे दिसून येते. म्हणून मी विद्यार्थ्यांना म्हणतो की जर तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला राज्यसेवा क्रॅक करायची आहे तर आतापासून तयारी करा. या गोल्डन पिरियड मध्ये तिला क्रॅक करून घ्या. कारण या परीक्षेला एक सुवर्ण संधी म्हणून तुम्ही बघा. जशी जशी ही पुढे परीक्षा जाईल तशी तशी याचे प्रश्न किंवा याची काठिण्य पातळी अजून अवघड होत राहील. कारण भरपूर काही उघड या परीक्षेतनं होऊन जातं. प्रश्न अवेलेबल होऊन जातात, आयोग कोणत्या पद्धतीने विचारत आहे ते स्पष्ट व्हायला लागतं आणि म्हणून परीक्षेचा स्तर वाढवावा लागतो. आणि म्हणूनच जर 2026 तुमचं टार्गेट असेल तर आतापासूनच त्याची तुम्ही काय केली पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ अजेंडा तोच आहे की 2026 साठी आपली तयारी कशी असावी. बिलकुल एक ब्रॉड आणि बेसिक प्रिलिमिनरी गाईडलाईन्स मी तुम्हाला देणार आहे ज्याने तुम्हाला तुमच्या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करता येईल. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की MPSC राज्यसेवा जी न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याची 2026 ची तयारी कशी करावी आणि ती कधीपासून करावी, तर त्याचं उत्तर आहे ती कमीत कमी 1 वर्षापासून आधी करावी. बघा, 2025 चा जर मी तुम्हाला टाइम टेबल सांगितला तर 2025 ला ही परीक्षा 28 सप्टेंबरला आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यात काहीतरी नियोजित आहे. लक्षात घ्या, पुढच्या वर्षी 2026 मध्ये सप्टेंबरलाच ही परीक्षा नियोजित असेल का, तर असं होण्याची शक्यता कमी आहे. साधारणपणे जून मध्ये ही परीक्षा होईल. कारण जूनचीच सायकल चालते. जून मध्ये परीक्षा होते, नंतर 4-5 महिन्यानंतर मुख्य परीक्षा होते, मग मुलाखत होते, इंटरव्ह्यूज होतात आणि मग फायनल लिस्ट लागली जाते आणि मग मुलांना रँक दिला जातो आणि मग मुलांची निवड त्या यादीमधनं अधिकारी म्हणून केली जाते. तर 2025 ला सप्टेंबर मध्ये होणारी ही परीक्षा पुढच्या वर्षी जून मध्ये होणार आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर आपल्याकडे बरोबर 1 वर्षाचा कालावधी आहे. म्हणून या परीक्षेला जर तुम्हाला तयारी चालू करायची असेल तर या परीक्षेला आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे. मग 1 वर्ष का लागतो या परीक्षेला?
तयारीसाठी 1 वर्ष का लागतो आणि तोच अजेंडा संपवण्यासाठी आपण समजणार आहोत की नवीन वर्णनात्मक पॅटर्नचा परिचय आपण बघणार आहोत। हा पॅटर्न काय आहे, कसा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। आपण बघणार आहोत की आपले सोर्सेस ऑफ प्रिपरेशन किंवा स्टँडर्ड बुक्स कोणकोणते असतील। PYQ, जर ही परीक्षा प्रथमतः होत आहे तर पूर्वी झालेले कोणत्या प्रश्नपत्रिका मी बघाव्या याचं उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। उत्तर लेखनाची रणनीती बघणार आहे आणि एक टाइम मॅनेजमेंट, एक तुम्हाला मी ब्रॉड असा काय देणार आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅन देणार आहे की पुढच्या वर्षी जी होणारी परीक्षा आहे मी ती गृहीत धरतो जी साधारणपणे जून मध्ये होईल, जून 2026 मध्ये होईल। या महिन्यामध्ये ही परीक्षा आपण म्हणू साधारण होण्याची शक्यता आहे। पुढे जर महिने वाढले तर आपल्यासाठी फायदाच आहे, पण जर ह्या महिन्यात झाली तर आपण जर आता 5-6 दिवसामध्ये पाऊल उचललं नाही तर आपली पुढची परीक्षा सुद्धा निघणार नाहीये। लक्षात घ्या, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक टाइम मॅनेजमेंट सुद्धा सांगणार आहे। फेब्रुवारी पर्यंत तुम्ही काय करू शकतात आणि 75 डेज रूल एक तुम्हाला नियम शिकवणार आहे, ज्यामध्ये या परीक्षेसाठी तुम्ही या रूलने तुमची पहिली स्टेज म्हणजे पूर्व परीक्षा पास होण्याची अतिशय जास्त शक्यता आहे। मग या सगळ्या पॉइंट्सला आपण एक थोडक्या प्रिलिमिनरी लेवलला बघणार आहोत आणि आपल्या व्हिडिओला एक पूर्णतः कंप्लीटनेस देणार आहोत। तर आपल्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं आहे की नवीन वर्णनात्मक पॅटर्नचा जेव्हा मी परिचय म्हणतो तेव्हा राज्यसेवा ही किती स्टेजमध्ये होते, तर राज्यसेवा ही 3 स्टेजमध्ये होत असते। पहिली असते पूर्व परीक्षा, दुसरी असते मुख्य परीक्षा, तिसरी असते मुलाखत। ठीक आहे, मुलाखतीबद्दल आपण नंतर बोलू शकतो, कारण मुलाखत हा असा विषय आहे जो काही स्पेसिफिक मुलांना जे मुख्य परीक्षा पास होते त्यांच्यासाठी सांगणं योग्य असतं, किंवा जे मुलं खूप चांगल्या पद्धतीने एकदम नवीन पासून तयारी करतायत, 3-4 वर्ष त्यांना लागतील, तेव्हा त्यांना मुलाखत काय हे थोडंसं सांगणं गरजेचं आहे। पण आपल्याला निवडीसाठी ज्या स्टेजेसवर कॉन्सन्ट्रेट करायचंय ती म्हणजे पूर्व आणि मुख्य। पूर्व परीक्षा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की राज्यसेवा 2025 मध्ये चेंज झालेली आहे। मग ही जी पहिली स्टेज आहे पूर्व परीक्षा, याचा सिलेबस राज्यसेवेमध्ये तसाचा तसा चाललेला आहे। म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न, पूर्व परीक्षेमध्ये विचारण्याची पद्धत आज पण तशीच आहे जी गेल्या 10 वर्षांमध्ये होती। त्यामुळे या पूर्व परीक्षेचे जर तुम्ही पहिले प्रश्नपत्रिका पाहिल्या तरीही चालतील, इथून पुढे 2026 साठी जरी तुम्ही पाहिल्या तरी चालतील, 27 साठी पाहिला, 28 साठी पाहिला किंवा त्याच्यानंतर देणाऱ्या सगळे मुलं याच प्रश्नपत्रिकेला प्रिपेअर करू शकतात, कारण 10 वर्षाआधी जशी ही पूर्व परीक्षा व्हायची आज पण ती अशीच आहे। आयोगाने इथे बिलकुल चेंज केलेला नाही। पूर्व स्टेज जी आहे, पूर्व परीक्षेची जी आपण म्हणू स्टेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर द्यायचे। पेपर 1 जो अनिवार्य आहे आणि पेपर 2 जो अर्हतकारी आहे, क्वालिफाइंग। याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 67 मार्क घ्यायचे। 67 किंवा त्याच्याहून अधिक मार्क जर तुम्ही मिळाले तर तुमचा पहिला पेपर चेक होईल। याचे मार्क कन्सिडर होणार नाही, फक्त 67 मार्क हे त्याचे क्वालिफाइंग आहे। 70, 75, 80, 90, 100, 150 किती घ्या, काही फरक पडणार नाही। तुमचा जो क्वालिफाय तुम्ही होणार आहे या पेपरच्या स्कोरवर होणार आहे। असे 2 पेपर तुम्हाला द्यायचे। हे दोन्ही पेपर 2-2 तासामध्ये एका दिवसात होणारी ही परीक्षा। या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे आणि 200 गुणांसाठी इथे 100 प्रश्न येणार आहे आणि 200 गुणांसाठी इथे 80 प्रश्न। इथे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आणि इथे प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काला, अशी 200 मार्काची 400 मार्काची ही परीक्षा तुम्हाला द्यायची। त्यातला तुमचा स्कोर मेरिट साठी फक्त 200 मार्कापैकी घेतले जाणार आहे। ही पूर्व परीक्षा तुम्ही क्वालिफाय झाली, तुमची यामध्ये निवड झाली, मग तुम्ही जाणार आहे पुढच्या स्टेजला आणि यालाच पूर्णपणे आयोगाने चेंज केलेला आहे। 2025 ला ही जी परीक्षा आहे या परीक्षेला ही स्टेज कंप्लीटली बदलली आहे। 2025 ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, त्याची परीक्षा ॲक्च्युअली 2026 मध्ये होणार आहे,
जानेवारी फेब्रुवारीमध्ये होण्याची इथे आपल्याला शक्यता दिसते. मग यामध्ये आपल्याला आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल मुख्य परीक्षेला हे प्रथमतः समजेल. म्हणजे इथे मला तुम्हाला काय सांगायचंय की मेन्सची जी एक्झाम आहे, मेन्सची एक्झाम ही या वर्षापासून चेंज झालेली आहे. ही पूर्णपणे UPSCच्या धर्तीवर हा सिलेबस आणलेला आहे. म्हणजे UPSCला जसा पॅटर्न आहे तसाच आता आपल्या स्टेट सर्व्हिसेसला पॅटर्न झालेला आहे. याच्या आधी असं होतं का? याच्या आधी असं नव्हतं. याच्या आधी पॅटर्न UPSCचा वेगळा, MPSCचा वेगळा होता. MPSCच्या या पॅटर्न मध्ये एकूण किती प्रश्न आणलेले आहेत तर 9 प्रश्न आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. हे सगळेच्या सगळे ऑफिशियल फोटो तुमच्या समोर मी काढलेला आहे. हा ऑफिशियल ऍडव्हर्टाइजमेंटचा फोटो की कसे इथे 9 पेपर आहे. पण याला सोप्या पद्धतीने मी थोडंसं चार्ट फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी काढून आणलेलं आहे म्हणजे ते तुम्हाला लक्षात येईल. हे जे 9 पेपर आहे या 9 पेपरमध्ये जे पहिले 2 पेपर आहे हे पहिले 2 आहे भाषा विषय. पेपर 1 मराठी असेल आणि पेपर 2 इंग्रजी असेल. म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. याच्यामध्ये साधारण काय विचारलं जाईल सर? याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे आपल्याला व्याकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न असतील, उतारे असतील, निबंध असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील. 300 मार्काचे हे जे पेपर आहेत हे अर्हतकारी म्हणजे क्वालिफाईंग नेचरचे आहेत. 300 पैकी 75 मार्क घेणं गरजेचे आहेत. 75 गुण घेतले तर तुमचे पुढचे पेपर चेक होतील अथवा चेक होणार नाही. 75 पेक्षा किती मार्क घ्या याचा इथे पूर्णपणे याचा जो रोल आहे, याचा जो पूर्णपणे गरज आहे इथे संपेल. कारण यामध्ये 75 घेऊन क्वालिफाईंग घ्यायचे, पेपर बाजूला ठेवले जातील, मेरिट मध्ये कन्सिडर करणार नाही. तर हे पहिले 2 पेपर असतील भाषा आणि भाषेच्या संदर्भामध्ये. एक मराठी भाषा असेल आणि दुसरी इंग्रजी भाषा असेल. त्याच्यानंतर मेरिटसाठी जे प्रश्न विचारले जातील त्याला आपण सामान्य अध्ययनचे पेपर म्हणणार आहोत. इथे तुम्हाला सांगितलं की हे प्रत्येक पेपर 300 मार्क, 600 मार्काची ही जी पेपर आहेत. तसेच सामान्य अध्ययनचे 3 पेपर, पेपर 3 किंवा सामान्य अध्ययन 1, पेपर 4 किंवा सामान्य अध्ययन इथे निबंध आपण म्हणूया. पेपर 4 किंवा सामान्य अध्ययन 1, पेपर 5 किंवा सामान्य अध्ययन 2, पेपर 6 किंवा सामान्य अध्ययन 3 आणि पेपर 7 किंवा सामान्य अध्ययन 4. असे 4 पेपर सामान्य अध्ययनाचे आणि 1 पेपर निबंधाचा. असे 250 मार्काचे प्रत्येक पेपर. म्हणजे साधारणपणे हा जो ब्लॉक आहे हा तुमचा 1250 मार्काचा ब्लॉक आहे. हा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. याच्यामध्ये प्रश्न उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. 150-250 शब्दामध्ये उत्तर लिहिण्यासाठी तुमच्या समोर प्रश्न येणार आहे. त्याच्यानंतर एक स्पेशल सब्जेक्ट तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल ज्याला वैकल्पिक विषय असं आपण म्हणूया. त्याला आपण काय म्हणूया? वैकल्पिक विषय. हा जो वैकल्पिक विषय आहे हा वैकल्पिक हे आला होता. तर या सामान्य अध्ययनाच्या पेपर नंतर जो पेपर तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो म्हणजे वैकल्पिक विषय. वैकल्पिक विषय म्हणजे काय रे मित्रांनो? वैकल्पिक विषय दुसरं घेऊ. तर सामान्य अध्ययनाचा किंवा 1250 मार्काचे हे पेपर प्रिपेअर केल्यानंतर तुम्हाला अजून एक ब्लॉक प्रिपेअर करावा लागेल ज्याचं नाव आहे वैकल्पिक विषय. वैकल्पिक विषय म्हणजे काय? MPSC ने दिलेल्या 26-27 विषयांपैकी एक विषयाची निवड करावी लागते आणि त्याच्या संदर्भामध्ये 500 मार्काची तयारी करावी लागते. उदाहरणार्थ मी जर इतिहास घेतला तर इतिहासाचे 2 पेपर करावे लागतील, पेपर 1 आणि पेपर 2, ज्यांचा अनुक्रम आहे पेपर 8 आणि पेपर 9 असा आहे. विषय एकच, पेपर असतील 2 आणि तुम्हाला या पेपरमध्ये काय प्रिपेअर करायचा याचा पूर्णपणे सिलेबस
MPSC ने डिटेल दिलेला आहे. तुमच्याकडे जर सिलेबस नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा, तुम्हाला सिलेबस पाठवून देऊ एका क्लिकवर. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली सिलेबस काय आहे. तुम्ही जर एक विषय घेतला तर त्या विषयाची 500 मार्काची तयारी करावी लागते आणि 500 मार्काला जर विषय म्हटला तर तुम्हाला काय वाटतं कमी असतील का? नाही, भरपूर असेल. आणि त्यामुळे याच विषयाला एक 4 महिने तरी लागून जातील. म्हणजे तुम्हाला जर मी सांगायचं म्हटलं या भाषा विषयाला आपण 20-20 दिवस जरी दिले तर ह्यामध्ये हे जे निबंध आहे, हे पेपर आहे, या पेपरमध्ये फक्त एक विषय नाही, या पेपरची तुम्हाला यादी जर मी दाखवली तर 15 ते 20 असे पॉइंट्स आणि विषय आहेत जे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. 15 ते 20 म्हणजे काही विषय तर इतके मोठे आहे इतिहासासारखे की 2-2 महिने घेतील, भूगोलासारखे 1.5 महिना घेतील, अर्थशास्त्रासारखे 2-2 महिने घेतील. म्हणजे इथे जर पाहिलं तर वर्षभर तर लागणारच आहे. आणि वैकल्पिक विषय तो स्वतः 4 महिने तरी घेतो कमीत कमी. जर तो मोठा घेतला तर थोडासा जास्त वेळ लागतो. परत आपली बुद्धिमत्ता आहे, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहे ते आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो MPSC 2026 ची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर ती 1 वर्षाआधीच तयारी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सगळ्या विषयांची जर थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायची म्हटली तर जो सामान्य अध्ययन 1 आहे त्याच्यामध्ये भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि भूगोल असे विषय आहेत. आणि हे विषय आपल्याला जगाच्या स्तरावर किंवा भारताच्या स्तरावर आणि महाराष्ट्राच्या स्तरावर प्रिपेअर करायचे. म्हणजे इतिहास मी घेतला तर तो सामान्य किंवा जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर कला, कौशल्य या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. मी जर तुमचा पॉलिटी किंवा राज्यशास्त्र घेतला तर राज्यशास्त्र सुद्धा भारताचा, महाराष्ट्राचा प्रिपेअर करावं लागते. त्यातले सामान्य कन्सेप्ट, संसद म्हणजे काय हे सुद्धा मला समजावं लागेल. म्हणजे पेपर 2 मध्ये पाहिलं तर प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशसह. सामान्य अध्ययन 3 म्हटल्यानंतर तंत्रज्ञान, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशसह प्रिपेअर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे फक्त पेपरचे हेडिंग आहे. आतमध्ये डिटेल्ड पॉइंट वाईज सिलेबस दिलेला आहे आयोगाने. तो सिलेबस करावा लागतो पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचा, आणि तेव्हाच आपली तयारी होते. आणि म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सुद्धा सांगितलं होतं की 1 ते 1.5 वर्षाची तयारी म्हणजे एवढ्या मोठ्या सिलेबसची तयारी करावी लागेल. त्याच्यानंतर पेपर 7 किंवा सामान्य अध्ययन 4, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता याचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल. हा अतिशय कन्सेप्च्युअल संकल्पनेने हा विषय आणि याचबरोबर वैकल्पिक विषयाची तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही आत्ताच जागृत व्हा, आतापासूनच तयारीला लागा. या परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगतो की पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा अवेलेबल आहे. बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा सिलेबस कोणासारखा आहे, UPSC सारखा. आणि UPSC ची काठिण्य पातळी ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर येण्यासाठी आयोगाला जरा वेळ लागेल. पण UPSC चा सिलेबस 2013 साली चेंज झाला होता, हे खूप लोकांना माहित असेल. आणि म्हणून MPSC साठी UPSC चे जे जुने प्रश्नपत्रिका आहेत 2013 ते 2016 यांचं रेफरन्स अतिशय महत्त्वाचं ठरेल. यांना वापरणे, हे प्रश्न समजणे गरजेचे ठरतील. MPSC चा जो जुना सिलेबस होता जो 2025 च्या आधी होता तो 2013च्या सुमारे 2012च्या सुमारे चेंज झालेला आहे. 2012 ते 2024 एक पॅटर्नने परीक्षा झाली. मग त्याच्या आधी MPSC डिस्क्रिप्टिव्ह होती, हे खूप लोकांना माहित नसेल. आणि म्हणून 2026 ते 2011 चे MPSC च्या वर्णनात्मक प्रश्नपत्रिकेचं रेफरन्स सुद्धा गरजेचं आहे. हे सगळेच्या सगळे रेफरन्स आम्ही तुमच्या सोयीसाठी व्यवस्थित कंपाइल करून ठेवलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक सिंगल क्लिकवर तुम्हाला ही PDF अवेलेबल होईल. फक्त दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचे. कारण कोणाला काय गरज आहे आम्हाला जेव्हा ते आमच्याकडे येतील तेव्हाच समजेल. आणि म्हणून आमच्याकडे असणारं जे पण फ्री रिसोर्स मटेरियल आहे ते तुम्हाला ऍक्सेसिबल करून देऊ.
तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याला तुम्हाला काय करायचंय, कॉल किंवा व्हॉट्सअप करायचा आहे. मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा वापर तुम्हाला परीक्षा उघड करण्यास मदत होणार आहे. टू अंडरस्टँड द एक्झाम सिलेबस, परीक्षेचा जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम कशा पद्धतीने आपल्याला डिकोड करायचा आहे याच्यासाठी पहिले वाचन या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं करावं लागतं. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त भागावर किंवा दुष्काळ या संकल्पनेवर काय प्रश्न आलेला आहे तो जर तुम्ही पाहिला तर तुम्ही टॉपिक प्रिपेअर करू शकणार आहे का? बरं, मी तुम्हाला दुष्काळ किंवा ड्रॉट हा टॉपिक शिकवला तर तुम्हाला 150-250 शब्दामध्ये काय लिहायचंय हे समजू शकेल का? अनलेस अँड अंटिल जोपर्यंत मी तुम्हाला प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न दाखवत नाही. आणि म्हणून याला आपला पेपर समजायला किंवा परीक्षा समजायला आपल्याला या प्रश्नपत्रिकेचा वापर करावा लागेल. मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यूपीएससीच्या ज्या पेपर आहेत ते संकल्पना समजण्यासाठी, विश्लेषणात्मक कौशल्य वाढवण्यासाठी आणि प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी उपयुक्त ठरणारी. यूपीएससीच्या लेवलला ही परीक्षा जाईल प्रथमतः हे अजून शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. लक्षात घ्या, मी परीक्षा बदललेल्या पाहिल्या आहेत. माझ्या कालखंडामध्ये परीक्षा 4 वेळेस बदलल्या आहेत. यूपीएससी, एमपीएससी म्हणजे यूपीएससीची जुनी नवीन पॅटर्न, एमपीएससीची जुनी आणि नवीन पॅटर्न. आणि आय हॅव अंडरस्टूड की जेव्हा पण परीक्षा बदलते, परीक्षा कम्स ॲट अन व्हेरी इझी लेवल. बिलकुल इझी म्हणजे बिलकुल युनिव्हर्सिटीला जाते. आणि जर ही परीक्षाचा टफनेस वाढला तर यू कांट इमॅजिन की मग ती परीक्षा काढणं कशी अवघडून जाते. मग चॅलेंज होऊन जातो शिक्षकांना शिकवण्याचा, मुलांना शिकण्याचा. आणि म्हणून जेव्हा परीक्षा प्रथमतः बदलतात तेव्हा मी सगळ्या मुलांना ॲडवाइस करतो, बिलकुल तुम्ही बसून जा, चिकाटीने एक्झाम द्या आणि परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करा. आणि अधिकारी होण्याचा एक तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा. लक्षात घ्या मित्रांनो की परीक्षा जर तुम्ही ही काढली तर तुम्ही अशा पोझिशनला काम करणार आहेत जे देशाच्या हितासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी काम करतात. बिलकुल सामान्य लोकांमधनं वर जाऊन एका विशिष्ट पातळीवर जेव्हा तुम्ही काम करतात तेव्हा ही अधिकारीची पदवी घेण्यासाठी अमेरिकेची नोकरी सोडून लोक येतात. IIT, IIM सारख्या कॉलेजमधनं पासआउट होऊन परीक्षा देत राहतात. का? त्यांना या परीक्षेचं आणि या पोस्टचं महत्त्व माहीत आहे. देशासाठी काय आपल्याला आपण सिद्ध करू शकतो हे या पोस्ट थ्रू करणं थोडंसं सोपं जातं. मित्रांनो, एमपीएससीची वर्णनात्मक परीक्षा जी आहे ती उत्तर लेखन शैली समजण्यासाठी, राज्यस्तरीय दृष्टिकोन तयार करण्यासाठी आणि एमपीएससीच्या नवीन पॅटर्नचा उपयोगासाठी अतिशय महत्त्व ठरणार आहे. लक्षात घ्या, हे सगळेच्या सगळे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला रेफर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे की आपली जी परीक्षा आहे ही साधारणपणे मी जून पकडली आहे. तर तुम्ही जून ते सप्टेंबर हा पहिला फेज पकडू शकतात आणि ऑक्टोबर टू जानेवारी हा सेकंड फेज पकडू शकतात. परीक्षेसाठी तुमची स्ट्रॅटेजी कशी हवी, कशा पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे हे आता तुम्हाला या 2 स्लाइड थ्रू मी सांगतो. जून 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही तुमचं जे स्टडी स्ट्रक्चर आहे त्या स्टडी स्ट्रक्चर मध्ये सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न समजणं गरजेचं आहे. प्रिलिम्स काय असतं, मेन्स काय असतं, इंटरव्ह्यू काय असतं हे तुम्ही ऑफिशियल साईटवर पाहू शकतात. मी म्हणतो ह्याला समजायला तुमचे 15-20 महिनाभर जरी गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जून जुलै पासून तुम्ही काय करू शकता, तुम्ही NCERT स्टेट बोर्ड जे सामान्य शालेय क्रमिक पुस्तक आहे, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी हे सगळेच्या सगळे तुम्ही वाचू शकतात. सगळेच्या सगळे सिलेबसचे पुस्तक हे ई-बालभारती आणि NCERTच्या वेबसाईटवर ॲब्सोल्युटली फ्री आहे. तुम्हाला वेबसाईट नसेल मिळत तर तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला बुक्स पण पाठवून देऊ PDF स्वरूपामध्ये, ऑनलाईन स्वरूपामध्ये. म्हणजे तुम्हाला काय होईल, पूर्ण तुमची तयारी एक ॲटलिस्ट प्रिलिमिनरी लेवलला स्टार्ट होईल. एकदा सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तुमचं बेसिक आवरलं की तुम्हाला साधारणपणे ऑक्टोबर
ते जानेवारी फेब्रुवारी तुम्हाला मेन्सच्या अभ्यासाला तयारीला वेळ मिळेल. मेन्सच्या अभ्यासाला काय मिळेल? तयारीला वेळ मिळेल. कारण मेन्सचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्ही NCERT स्टेट बोर्ड वाचून पूर्ण करतात. त्याच्यानंतर मेन्स मध्ये तुम्हाला अजून काय लागतं? आन्सर रायटिंग स्किल. मेन्स मध्ये काय लागतं? नोट्स मेकिंग स्किल. मेन्स मध्ये काय लागतं? तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ द आन्सरची स्किल. हे सगळे कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. एखाद्या इश्यूच्या प्रती माझा विचार कसा असेल आणि मग त्याच्यासाठी मी कशा पद्धतीने निबंध लिहिल हे तेव्हा तुम्हाला या कालखंडामध्ये करावं लागेल. आणि मग शेवटी येईल आपला द अल्टिमेट 75 डेज रूल. पूर्व परीक्षा जी जून पर्यंत आहे, ही पूर्व परीक्षा जूनच्या आधी 75 दिवस तुम्हाला पूर्णपणे मोकळं व्हायचंय फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेला तयारी करण्यासाठी. लक्षात घ्या मित्रांनो, MPSCच्या परीक्षेमध्ये 4 लाख ते 3 लाख विद्यार्थी निवड परीक्षा देतात आणि फक्त 300 ते 400 विद्यार्थी अधिकारी होतात. हा जो रेशो आहे 4 लाख 3 लाख पासून तर 300-400 विद्यार्थ्यांपर्यंत जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्टी करणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजिक. पूर्व परीक्षा ही सर्वात मोठी स्क्रीनिंगची परीक्षा आहे. ही पास करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः 75 दिवस तुम्हाला पूर्णपणे प्रिलिम्स फोकस करावे लागतील. आता मी तुम्हाला सांगतोय जून पासून फेब्रुवारी पर्यंत तुम्ही जो कस लावणार आहे त्यामध्ये तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास 100% झाला असेल जर तुम्ही स्ट्रॅटेजीने गेले. पण जर तुम्हाला ती परीक्षा फोकसली काढायची असेल तर 75 दिवस आधी तुम्हाला पूर्णपणे पूर्व परीक्षेला टार्गेट करावं लागेल. मित्रांनो, हा 75 डेजचा रूल तुम्ही लक्षात घ्या की प्रिलिम्सच्या 75 डेज आधी तुम्ही हा अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या पूर्व परीक्षेची जर तुम्ही तयारी व्यवस्थित केली तर तुम्ही पहिली स्टेज पास होणार आणि मग मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्ही काय करू शकतात? जाऊ शकतात. आणि मग मुख्य परीक्षेला सुद्धा कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही 2026 साठी डॅम सिरियस असाल तर ज्ञानज्योती एज्युकेशनच्या मार्फत तुमच्यासाठी एक समृद्धी नावाची बॅच आहे जी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्हीसाठी आपल्याला अवेलेबल आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन. इथे इंग्लिश जरी असली तरी पण मराठी मीडियम सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. या दोन्ही माध्यमासाठी होणारी ही जी बॅच आहे या स्ट्रॅटेजिक प्लॅन वर चालणार आहे आणि 2026 साठी तुमचं यश सुनिश्चित करणार आहे. ही बॅच चालू होणार आहे 10 जून पासून, दोन्ही इंग्लिश आणि मराठी. आणि या बॅचला जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही काय करू शकता? आम्हाला कॉल करू शकतात. 7887992834 9975806127 याच्यावर व्हॉट्सअप करू शकतात आणि तुम्हाला ज्या पद्धतीने एनरोल करायचंय ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही करू शकतात. एक बॅच ऑलरेडी 20 मे पासून सुरू झालेली आहे आणि दुसरी बॅच 10 जून पासून आहे. 1 वर्षाच्या तयारीसाठी दिस इज द राईट टाइम. तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही या बॅचचा डेफिनेटली विचार करा. मी दिलेल्या स्ट्रॅटेजीला तुम्ही परत बघा आणि तुमच्या 2026 साठी तुम्ही डेफिनेटली लवकर पाऊल उचला. सो थँक्यू.